नमस्कार, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। समय का कालचक्र घूम रहा है पर हम कुछ नहीं कर रहे, हे विधान आहे देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचं। कारण हे विधान हे खास करून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे दिल्लीमध्ये गेले काही वर्षापासून आणि आता सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन उभं ठाकलेलं आहे केंद्र सरकारसमोर, आणि त्या संदर्भातलं त्यांनी हे विधान केलेलं आहे। आणि हे विधान करत असताना त्यांनी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार का का काही करू शकत नाही, आपण जे दिलेलं आश्वासन होतं ते पूर्ण करू शकत नाही का, त्याचं प्रमुख कारण काय आहे, नाही केलं तर ते का करत नाही, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला म्हणजेच मोदी सरकारला त्यांनी विचारलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जयदीप धनखड यांचं हे वक्तव्याचा नेमकं काय अर्थ आहे आणि शेतकऱ्यांना नेमकं या संदर्भातला काय मेसेज त्यांना द्यायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ये समय कष्टदायक है मेरे लिए, क्योंकि मैं राष्ट्र धर्म से ओतप्रोत हूँ। पहली बार मैंने भारत को बदलते हुए देखा है। पहली बार मैं महसूस कर रहा हूँ कि विकसित भारत हमारा सपना नहीं, लक्ष्य है। दुनिया में भारत कभी इतनी बुलंदी पर नहीं था। दुनिया में हमारी साख पहले कभी इतनी नहीं थी। भारत का प्रधानमंत्री आज विश्व के शीर्ष नेताओं में गिना जाता है। जब ऐसा हो रहा है तो मेरा किसान परेशान क्यों है, क्यों पीड़ित है? Why the farmer is stressed? ये बहुत गहराई का मुद्दा है। इसको हल्के में लेने का मतलब है वी आर नॉट प्रैक्टिकल, आवर पॉलिसी मेकिंग इज नॉट इन राइट ट्रैक। कौन है वो लोग कहते हैं कि अपने किसान को उसके उत्पाद की उचित मूल्य दे देंगे, तो मुझे समझ में नहीं आता कोई पहाड़ गिरेगा। किसान अकेला है जो ऐसा है, he doesn't decide what he can decide। कृषि मंत्री जी, एक एक पल आपका भारी है। मेरे आपसे आग्रह है और भारत के संविधान के तहत दूसरे पद पर विराजमान व्यक्ति आपसे अनुरोध कर रहा है कि कृपया करके मुझे बताइए, क्या किसान से वादा किया गया था, और वादा किया गया वादा क्यों नहीं निभाया गया, और वादा निभाने के लिए हम क्या कर रहे हैं? गत वर्ष भी आंदोलन था, इस वर्ष भी आंदोलन है। काल चक्कर घूम रहा है, हम कुछ कर नहीं रहे। नमस्कार, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। जयदीप धनखड हे काल मुंबई येथे कॉटन टेक्नॉलॉजीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त हे मुंबई येथे आलेले होते आणि यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान सुद्धा उपस्थित होते। यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं होतं आणि शेतकऱ्यांचे जे अनेक वर्षापासूनचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासंदर्भात त्यांनी एक धागा पकडला आणि याच विषयावर त्यांनी थेट जे शिवराज सिंग चौहान जे आहेत, केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत, त्यांना उद्देशून असं म्हटलं आहे की देशाचे 2 नंबरचे मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून तुम्ही आहात। या संदर्भातलं शेतकऱ्यांचे गेले काही आंदोलन चालू आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही जे आश्वासन दिलंय ते पूर्ण केलंय का नाही केलं, या संपूर्ण अशा प्रश्नांची सरबत्ती जे आहेत त्यांनी शिवराज सिंग चौहानना म्हणजेच केंद्र सरकारला विचारलं आहे। तर आपण जर विचार केला की त्यांनी अजून एक वाक्य वापरलं होतं की समय का कालचक्र हे फिरतंय, पण मात्र त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का, असा सवाल सुद्धा त्यांनी केंद्र सरकारला विचारलेला आहे। त्याचं प्रमुख कारण जर बघितलं की गेल्या काही दिवसापासून शेतकरी आणि केंद्र सरकारचा हा वाद जो आहे, जो संघर्ष जो पेटलेला आहे। आपल्याला माहिती आहे की दिल्ली बॉर्डरवरती संसदेवर कृषी ज्या विषयांवर MSP असेल ते विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। खास करून जर बघितलं की गेल्या 2000च्या निवडणुकीच्या अगोदर कृषी आंदोलन हे देशभर पेटलेलं होतं। खास करून दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या, खास करून ज्या जमीन अधिग्रहणाच्या असतील किंवा MSPच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत विविध, त्या भागामध्ये जर बघितलं दिल्ली येथे संसदेवर हे चाल जे शेतकऱ्यांनी केली होती आणि त्यावेळेस संपूर्ण देशभर हे वातावरण शेतकऱ्यांच्या संदर्भात पेटलेलं होतं। त्यावेळेस सरकार, केंद्र सरकारच्या खूप मोठीपणे कोंडी झाली होती। त्यावेळेस शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी येऊ नये यासाठी त्यांनी बॅरिकेड्स टाकलेले होत्या, जे खेळ सुद्धा त्यांनी रस्त्यांवर दाखल केलेले होते सरकारने। कारण पोलिसांचं म्हणणं असं होतं की संसदेवर हे शेतकरी चालून आले तर त्याचा विपरीत परिणाम कायदा सुव्यवस्थेचा होऊ शकतो, असं कारण देत शेतकऱ्यांच्या मार्गांवर त्यांनी खेळ पसरवलेले होते। त्यामुळे पोलिसांनी त्याला विरोध केला होता। सिंधू बॉर्डर असेल, ज्या दिल्लीवर येणाऱ्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तसंच विविध भागातनं खास करून शेतकऱ्यांचे आंदोलन हे पेटले होतं। त्यांच्या अनेक मागण्या होत्या। किसान मोर्चा असतील, तर देशातल्या अनेक शेतकरी संघटना असतील, या संघटनांनी एकत्र येत हे मोठं आंदोलन पेटलं होतं। ते आंदोलन सुद्धा अजूनपर्यंत शांत झालं नाही। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत। तोच धागा पकडत कदाचित
धनखड जे आहेत उपराष्ट्रपती, जे अत्यंत संवेदनशील उपराष्ट्रपती म्हणून मानले जातात, त्यांनी हा केंद्र सरकारला सवाल केला आहे. कारण जर बघितलं की केंद्राचं सरकार ज्या पुन्हा एकदा 24मध्ये आलेलं आहे, ज्या 19मध्ये ज्या गेल्या मागच्या काही वर्षी जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या नंतर शेतकऱ्यांनी जे आंदोलन पेटवलं होतं आणि ते जर बघितलं त्यावेळेस अनेक मागण्या होत्या. त्या मागण्यांमध्ये दिल्लीमध्ये वाद सुद्धा रंगला होता आणि यामध्ये अनेक महिने हे आंदोलन शेतकऱ्यांचं चाललं होतं. शेतकरी आणि प्रशासन, कृषी मंत्री यांच्या अनेक ज्या चर्चेच्या फैरी झाल्या होत्या, मात्र त्यातनं कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. मात्र मध्यंतरी काही कायदे संदर्भात कायदे होते, कृषी कायदे, ते सरकारला मागे घ्यावे लागले आणि त्या मागे गेल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यासाठी, MSP साठी आणि ज्या सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्यासाठी हे केंद्राच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. एकंदरीत जर बघितलं 2024मध्ये पुन्हा शिवराज सिंग चौहान एक संवेदनशील मंत्री म्हणून, जे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते, त्यांच्या खांद्यावर कृषी मंत्र्याची धुरा दिली आणि त्यांनी अनेक, ज्यावेळेस सरकार नवीन बसलं 2024मध्ये, अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकरी हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी काही योजना केल्या. मात्र अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाही आणि ह्या मागण्यासंदर्भात पुन्हा एकदा आंदोलन दिल्लीमध्ये पेटण्याची शक्यता आहे आणि हे आंदोलन कुठेतरी शांत व्हावं, हा त्यामागचा धागा जे धनखड यांनी उपयोग केला होता. कारण जर बघितलं की देश जर बघितला की संपूर्ण भारत जर बघितला का शेतकरी हा बेस आहे, ग्रामीण हा आपला बेस आहे, हे राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे आणि इतर नेत्यांना सुद्धा माहिती आहे. मात्र काही निर्णय जे अजून सुद्धा होत नाहीये, ते निर्णय तातडीने झाले पाहिजे. जे शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन काय होतं, ते तुम्ही पाळलंय का, या संदर्भात म्हणजे त्यांचा रोख होता आणि ते आश्वासन पाळलं गेलं पाहिजे. कारण जी अर्थव्यवस्था, जी कृषीची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागावर टिकून आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही तातडीने तोडगा काढावा, असं त्यामागचा अर्थ आहे. आणि या संदर्भातलं कोंडी फुटली पाहिजे, ती कोंडी अजून फुटत नाहीये, ती कायमची शेतकऱ्यांचं समाधान करणं गरजेचं आहे, असं त्या मागचा अर्थ होतं. यावेळी शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा म्हटलंय की शेतकऱ्यांसाठी मेन